एकदा आमच्या गण्याचं लग्न झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, पहिलाच उन्हाळा आला आणि मग त्याला सासरवाडीला बोलवलं ना. आंबे आले होते सासरवाडीमध्ये आणि रसाळी खायला बोलवलं त्याला. मग आता सासरवाडीला जायचं म्हणजे गण्या तयार होऊन निघाला आणि मग एकटाच गेला. सासरवाडीचं गाव जवळच होतं, त्यावेळेस काही गाड्या वगैरे असं काही नव्हतं. असं डोंगरावरून चालत गेलं की सासरवाडीचं गाव जवळच होतं. मग गण्या असं डोंगरावरून चालत गेला आणि मग सासरवाडीत गेल्यावर घरी कोणी नव्हतं, त्याची सासूबाई एकटीच होती अशी. आणि मग जावई आला म्हणून आनंद झाला आणि मग सासूबाईनं म्हणले की आता जेवायला तुम्हाला करते, जेवल्याशिवाय तुम्ही जाऊ नका म्हणले. बरं ठीक आहे म्हणला. गण्याला एक प्रॉब्लेम आहे, काय माहीत आहे का, लय विसरभोळ आहे, काय त्याच्या ध्यानात राहत नाही. ते नेहमी असं नोटिंग तरी करून ठेवायचं कुठंतरी, नाहीतर मग सारखं घोकंपट्टी करत राहायचं एखादी गोष्ट ध्यानात राहावं म्हणून. आणि मग ते जेवायला आता जावई पहिल्यांदा आलाय म्हणून मग सासूबाईनं मग त्याला आंब्याचा रस केला, धिरड्या केल्या सोबतच. आणि मग धिरड्या रस ह्याला खायला दिलं. आता ह्यानं भूक नाही म्हणत ना त्याला एवढ्या आवडल्या धिरड्या रस की भरपूर आवडल्या. आणि मग त्यानं भूक नाही म्हणत काय केलं, एक 8, 10, 11 पोट भरेपर्यंत, असं पोट फुगेपर्यंत धिरड्या खाल्ल्या. आणि मग खाणं झाल्यावर मग म्हणला पाहिलं हे तर लई भारी आयटम आहे म्हणला खायला. घरी गेल्यावर बायकोला हेच करायला होतं म्हणला, मामी काय म्हणतात ह्याला. मामीनं सांगितलं ह्याला धिरड्या म्हणतात, हे आंब्याचा रस आहे. मग हा म्हणायला सुरुवात म्हणतच म्हणजे लक्षात राहण्यासाठी तिथून घरून निघाला सासरवाडीतून की तेच म्हणत सुरू केला, धिरड्या रस म्हणत निघाला. मग असं वरून आता गावाच्या बाहेरून निघाला की गावाच्या वरून डोंगरावरून यायचं होतं. तितक्या ते पावसाची सर आली, अचानकच पाऊस आला. ह्यानं पटकन कुठंतरी असं झाडाच्या सावलीला थांबला होता, म्हणजे झाडाखाली थांबला पाऊस आला म्हणून. आणि मग थोड्या वेळानं पाऊस थांबला की निघाला, थोडासा चिखल झाला होता. मग डोंगर उतरून ह्याला खाली यायचं होतं गावात आपल्या. येताना काय झालं, ते अरुंद पायवाट होती, पायवाटेवरून एकदम पाय घसरला ह्याचा चिखला, तर ह्यानं धपकन पडला. हे म्हणत येऊ लागलं होतं धिरड्या रस आणि धपकन पडलं पाय घसरून. आणि त्याला मग उठल्यावर लक्षात येते ना आपण काय म्हणत येत होतो ते. आणि मग त्यानं सुरुवात केलं म्हणायला, घसरलं तिथं इसरलं असं म्हणायला सुरुवात केलं. मग तेच म्हणत घरी आला आणि मग म्हणला बायकोला, काय मामीने जेवण भारी केलं होतं, तू पण तेच कर जेवायला, लय भारी आयटम होता. काय केलं होतं जेवायला, ते बघ म्हणतो घसरलं तिथे इसरलं हा कोणता पदार्थ आहे, ते तुझ्या आईनं केला होता म्हणतो, तू पण तेच कर जेवायला. मग लय भारी होता आयटम म्हणतो. आता बायको विचारत पडली हा कोणता आयटम आहे, घसरलं तिथं इसरलं. तिला काही समजच ना, याला राग आला ना, तू करतीस का नाही. तिने म्हणली असा कोणता पदार्थ आहे, नाही तू घसरलं तिथे इसरलं करच म्हणला. बायकोला समजना, ती सारखी विचारली असला कोणता पदार्थ नसतेच म्हणून. याला राग आला ना, यानं काय केलं, सब जाऊन बदड बायकोला मारलं. ह्या पाठीवर भरपूर वळं उमटेपर्यंत मारला असं. आणि राग जाऊन अंगणात बसलो. बराच वेळ बसलो, बायकोला लई लागलं होतं पाठीला. बायकोनं आता चुलीचा इस्तव काढला असा आणि पाठ शेकत बसली अशी बायकोमध्ये जाऊन. तितक्यात थोड्या वेळाने एक शेजारची बाई आली आणि बघते तर काही चुली पुढे बसली. काय झालं, मारला असं नवऱ्यानं. बघू बरं म्हणून मग ती त्या बायकोच्या पाठीकडे बघितलं आणि पाठीकडे बघून म्हणते, काय बाई आंब्याच्या रसाने पिवळी जरद पाठ केली आणि पाठीची नुसती धिरडी बनवली बघ तुझ्या म्हणे. मग गण्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, हे तेच कर म्हणलं होतं बघ तुला असं म्हणून तू म्हणतो. बायकोला राग येतो, बायको चुलीतलं लाकूड काढून फेकून मारते.